आमच्या आजोबांना लवकर बरं कर. आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी नातू आराध्य सचिन जगताप यांचं श्री विशाल गणेशाला साकडं. आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांचा नातू आराध्य सचिन जगताप याने माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महापूजा करून अभिषेक केला. आमदार अरुणकाका जगताप यांना लवकर बरं वाटावं व त्यांनी लवकर घरी परत यावं यासाठी श्री विशाल गणपती चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिराला धर्मध्वजही अर्पण केला. अरुणकाका नगरकरांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्यांचा सर्वांशी चांगला परिचय आहे. परिवारातही नातवंडासोबतचं त्यांचं नातं असंच आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांनी लवकर घरी परत यावं अशीच भावना सर्वांच्या मनात आहे. या प्रसंगी श्री विशाल गणेश देवस्थानचे महंत संगमनाथजी महाराज, विश्वस्त ज्ञानेश्वर रासकर मामा, मनीष फुलडाळे, विजय कराळे, विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आज 3 दिवसापूर्वी काका काही उपचाराकरता पुण्याला गेले आणि त्यांची तब्येत थोडी बिघडली. त्याच्यामुळं आज आम्ही 3 दिवस झाले पुण्यातच होतो आणि पुण्यात तिथं अशी परिस्थिती झाली चाहत्यांची, कार्यकर्त्यांची की उभा राहायला जागा नाही. परंतु आता या सगळ्या याच्या धावपळी आज तुम्हाला सांगतो, आपल्या शहरात नाही तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या आराध्य देवाला पूजा करतो, महापूजा करतात आणि काकांची तब्येतीत फरक पडावा, लवकरात लवकर फरक पडावा अशी सगळे मनोभावे प्रार्थना करतात. आज सकाळी सुद्धा काही लोकांनी इथं केलेले त्या पद्धतीने आता आम्ही सुद्धा विशाल गणपती चरणी हे काकांचे नातू सचिन भावांचा मुलगा आराध्य याच्या हाताने आता आम्ही पूजा केली. गणपतीच्या मंदिराला झेंडा वाहिला आणि महापूजा करून इथं एकच, बाकी काही मागणी नाही आमची, की विशाल गणपती चरणी एकच मागणी, जशी सर्व नगर जिल्ह्याची, महाराष्ट्रातल्या बहुतेक परिवाराची आहे तशी आमची सुद्धा आहे, की काकांना लवकरात लवकर बरं लागावा आणि त्यांनी पुन्हा लवकरात लवकर आमच्यात यावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि गणपतीला पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने खूप खूप साकडं घालतो, विनंती करतो, लवकरात लवकर आमच्या काकांना बरं लागावं.